Hello everyone. Today we are going to study the second biological tool which is used in recombinant DNA technology, that is cloning vector. Students, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजिकल टूल्सला स्टार्ट केलेली होती. बायोलॉजिकल टूल्स 3 आहेत. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजेच एन्झाईम, सेकंड बायोलॉजिकल टूल आहे क्लोनिंग वेक्टर आणि जो थर्ड बायोलॉजिकल टूल आहे तो म्हणजेच कॉम्पिटंट होस्ट. या 3 पैकी पाठीमागच्या लेक्चरला आपण पहिला बायोलॉजिकल टूल बघितलेला आहे एन्झाईम. आजच्या लेक्चरला आपण सेकंड बायोलॉजिकल टूल बघणार आहे तो म्हणजेच क्लोनिंग वेक्टर. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर इज द DNA molecule that can carry foreign DNA segment and replicate inside the host cell. म्हणजेच काय तर जो क्लोनिंग वेक्टर आहे हा असा DNA मोलेक्यूल आहे जो फॉरेन DNA सेगमेंटला कॅरी करतोय, ॲक्सेप्ट करतोय. ॲक्सेप्ट केल्यानंतर होस्ट सेलमध्ये त्याला ट्रान्सफर करणार आहे. ट्रान्सफर केल्यानंतर फॉरेन DNA मोलेक्यूल बरोबर, फॉरेन DNA सेगमेंट बरोबर तो होस्ट सेलमध्ये रेप्लिकेट होईल. त्याच DNA मोलेक्यूलला आपण काय म्हणणार आहे क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर इज द DNA मोलेक्यूल that can carry foreign DNA segment and replicate inside the host cell, which is called as the cloning vector. आता जो क्लोनिंग वेक्टर आहे हा होस्ट सेलमध्ये रेप्लिकेट होतोय बरोबर. म्हणजे होस्ट सेल आहे ती कोणती असणार आहे. द होस्ट सेल इज ऑलवेज ई कोलाय. मीन्स व्हॉट द क्लोनिंग वेक्टर्स आर रेप्लिकेट इन ई कोलाय. Here these cloning vectors are also called as carrier of DNA or they are also called as vehicle DNA. The cloning vectors ना carrier of DNA का म्हटलेलं आहे. Here cloning vector is a DNA molecule that can carry foreign DNA segment. म्हणजेच काय तर जो क्लोनिंग वेक्टर आहे हा असा DNA मोलेक्यूल आहे जो फॉरेन DNA ला कॅरी करतोय, ॲक्सेप्ट करतोय. म्हणून इथं आपण क्लोनिंग वेक्टरला काय म्हणणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॅरियर ऑफ DNA. देन दिस क्लोनिंग वेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेइकल DNA. आता व्हेइकल DNA का म्हटलेलं आहे. इथं जो DNA मोलेक्यूल आहे हा फॉरेन DNA ला कॅरी करतोय. कॅरी केल्यानंतर तो होस्ट सेलमध्ये त्याला ट्रान्सफर करणार आहे आणि त्यानंतर होस्ट सेलमध्ये तो रेप्लिकेट होतोय. म्हणजेच काय तर इथं फॉरेन DNA ट्रान्सफर केला जातोय. म्हणून क्लोनिंग वेक्टरला आपण काय म्हणणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हेइकल DNA. बघा डेफिनेशन काय आहे. व्हॉट इज क्लोनिंग वेक्टर. क्लोनिंग वेक्टर इज द DNA मोलेक्यूल दॅट कॅन कॅरी फॉरेन DNA सेगमेंट, then transfer in host cell and replicate inside the host cell. That's why that DNA molecule is called as the cloning vector. Okay, then we have to see which are the cloning vectors. कोणते आहेत क्लोनिंग वेक्टर बघा. The first cloning vector is plasmid. Second cloning vector is bacteriophage. Then third cloning vector is cosmid and fourth cloning vector is transposons. बघा 4 क्लोनिंग वेक्टर्स आहेत. फर्स्ट क्लोनिंग वेक्टर इज प्लाझ्मिड, सेकंड क्लोनिंग वेक्टर इज बॅक्टेरियोफाज, थर्ड क्लोनिंग वेक्टर इज कॉस्मिड and last cloning vector is transposons. But out of the 4 cloning vector, most commonly used cloning vectors are plasmids and bacteriophage. जे 4 क्लोनिंग वेक्टर्स आहेत प्लाझ्मिड, बॅक्टेरियोफाज, कॉस्मिड आणि ट्रान्सपोजन्स यांच्यापैकी फक्त प्लाझ्मिड आणि बॅक्टेरियोफाज हे कॉमनली यूज्ड क्लोनिंग वेक्टर्स आहेत. देन वी हॅव टू सी व्हॉट आर प्लाझ्मिड्स. आता प्लाझ्मिड्स काय आहेत बघा. प्लाझ्मिड्स आर एक्स्ट्रा क्रोमोझोमल एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजेच काय त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोम असणार आहे. देन दे आर सेल्फ रेप्लिकेटिंग. सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजेच काय ते स्वतःहून रेप्लिकेट होणार आहेत. देन दे आर सर्क्युलर. सर्क्युलर शेप असणार आहे त्यांचा. अँड
They are double-stranded DNA. बघा प्लाझमिड्स काय आहेत? प्लाझमिड्स आर एक्स्ट्रा क्रोमोझोमल, मीन्स दे कन्सिस्ट ऑफ एक्स्ट्रा क्रोमोझोम. They are self-replicating, means they replicate self. Then they are circular and double-stranded DNA. Okay. Then these plasmids are discovered by, कुणी discovered केलेला आहे त्यांना? They are discovered by William Hayes and Liederberg. Then these plasmids are also called as artificial cloning vectors. प्लाझमिड्सनाच आपण काय म्हणणार आहे? दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल क्लोनिंग व्हेक्टर. आर्टिफिशियल मीन्स दे आर मॅनमेड. These plasmids are developed in laboratories. Okay. Then we have to see which are the artificial cloning vectors. कोणते आहेत बघा क्लोनिंग व्हेक्टर्स? The first cloning vector is PBR322. Then second artificial cloning vector is PBR320. Then next is the PBR325 and next is the PBR328. So these are the artificial cloning vectors, but the most commonly used plasmids or cloning vector is PBR322. इथं मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत आर्टिफिशियल क्लोनिंग व्हेक्टर्सचे. PBR322, PBR320, PBR325 आणि PBR328. ह्या चारही आर्टिफिशियल क्लोनिंग व्हेक्टर्स पैकी फक्त आणि फक्त कॉमनली युज्ड प्लाझमिड किंवा क्लोनिंग व्हेक्टर हा कोणता आहे? PBR322. ओके. सो धिस PBR322 वॉज फर्स्ट आर्टिफिशियल क्लोनिंग व्हेक्टर कन्स्ट्रक्टेड इन 1977. हा 1977 साली कन्स्ट्रक्ट केलेला आहे. कुणी केलेला आहे? बाय बॉलिवर अँड रोड्रिग्यूज. ठीक आहे. आता हा जो प्लाझमिड आहे किंवा क्लोनिंग व्हेक्टर आहे त्याला PBR322 का नाव दिलेलं आहे ते बघूया आपण. हिअर P स्टँड्स फॉर प्लाझमिड. P म्हणजे तिथं प्लाझमिड आहे. B स्टँड फॉर बॉलिवर, R स्टँड फॉर रोड्रिग्यूज and 322 is the number which is given to plasmid which distinguish the plasmids from other plasmids which are developed in same laboratory. म्हणजेच काय तर जो बॉलिवर आणि रोड्रिग्यूज नावाचा जो सायंटिस्ट आहे यांनी 322 नंबरला हा प्लाझमिड किंवा क्लोनिंग व्हेक्टर डेव्हलप केला आहे म्हणून ह्या प्लाझमिडला काय नाव दिलेलं आहे? PBR322. and this PBR322 is the most commonly used plasmid or cloning vector which is used in recombinant DNA technology. Okay. Then we have to see the characteristics of cloning vector. बघा आपण क्लोनिंग व्हेक्टरचे कॅरेक्टर्स बघतोय. पहिला कॅरेक्टर काय बघा? A good vector should have ability of independent replication. म्हणजेच काय तर जो व्हेक्टर आहे हा व्हेक्टर इंडिपेंडेंटली रेप्लिकेट होतोय आणि रेप्लिकेट झाल्यामुळे आपल्याला डीएनएच्या मल्टिपल कॉपीज ऑब्टेन होणार आहेत. द व्हेक्टर शुड हॅव अन ability of independent replication. Due to that, vector replicate and gives multiple or large number of copies of DNA. So this is the first character. Then the second character of cloning vector is cloning vector should be easily introduced into the host cell. म्हणजेच काय तर होस्ट सेल मध्ये जो क्लोनिंग व्हेक्टर असणार आहे तो इझिली इंट्रोड्यूस्ड होतोय. इझिली आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. Then the third character of cloning vector is the cloning vector should have marker genes for antibiotic resistance. And the last character of cloning vector is the cloning vector should have control elements like promoter, operator and binding site. म्हणजेच काय तर जो क्लोनिंग व्हेक्टर आहे त्या क्लोनिंग व्हेक्टर जवळ कंट्रोल एलिमेंट्स आहेत. कोणते कंट्रोल एलिमेंट्स आहेत? पहिला आहे प्रमोटर, सेकंड आहे ऑपरेटर आणि तिसरा आहे तो म्हणजेच बाइंडिंग साइट. सो दीज आर द 4 important characters of cloning vector. First character is cloning vector should have ability of independent replication. Second character is cloning vector should be easily introduced into the host cell.
Then third character is cloning vector should have marker genes for antibiotic resistance, and the last character is cloning vector should have control elements like promoter, operator and binding sites. Then we have to see plasmid vectors for plant. Plasmid vectors for plant found in Agrobacterium tumefaciens. जो प्लाझ्मिड वेक्टर आहे प्लांटचा तो कशामध्ये सापडणार आहे आपल्याला? इट इज फाउंड इन ॲग्रोबॅक्टेरियम tumefaciens, and this Agrobacterium tumefaciens is the bacterium which lives in soil. हा जो बॅक्टेरियम आहे Agrobacterium tumefaciens हा कशामध्ये सापडणार आहे आपल्याला? इट लाइव्स इन सॉइल अँड इट कॉजेस द प्लांट डिसीज. सॉइलमध्ये असल्यामुळे तो प्लांटला एक डिसीज कॉज करतोय. कोणता डिसीज आहे? द डिसीज कॉल्ड क्राउन गॉल. प्लांटला जो डिसीज होतोय हा डिसीज कोणता असणार आहे? क्राउन गॉल. अँड दिस डिसीज कॅरेक्टराइज्ड बाय ओव्हरग्रोथ और ट्यूमर इन प्लांट्स. प्लांट्समध्ये जो डिसीज दिसतोय त्याचा जो मेन सिम्पटम्स आहे तो म्हणजेच काय तर प्लांटची ओव्हरग्रोथ होणार आहे, ट्यूमर ऑकर होणार आहे. अँड दिस डिसीज इज कॉल्ड ॲज द क्राउन गॉल. ओके. देन दिस ॲग्रोबॅक्टेरियम tumefaciens कंटेन प्लाझ्मिड. हा जो बॅक्टेरियम आहे ह्या बॅक्टेरियममध्ये प्लाझ्मिड आहे. त्या प्लाझ्मिडला काय म्हणणार आहे आपल्या आपण? द Agrobacterium tumefaciens contain plasmid and that plasmid called TI. त्या प्लाझ्मिडचं नाव काय आहे? TI. And that TI plasmid contain transposons which is called as tDNA. हा जो TI प्लाझ्मिड आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोजन्स आहेत. त्या ट्रान्सपोजन्सला आपण काय म्हणणार आहे? tDNA. ओके. Then we have to see the third biological tool which is used in recombinant DNA technology, that is competent host. So here this competent host is the cloning organism. Competent host म्हणजेच काय आहे तर क्लोनिंग ऑर्गॅनिझम आहे. अँड मोस्टली E. coli is used in ट्रान्सफॉर्मेशन इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. मगाशीच आपण बघितलेलं होतं जो होस्ट सेल म्हणून जो असणार आहे तो म्हणजेच काय असणार आहे? E. coli. ओके. सो इन दिस वे इन द टुडेज लेक्चर वी हॅव टू कम्प्लिटेड द पॉइंट बायोलॉजिकल टूल्स विच आर यूज्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आपण 3 टूल्स बघितलेले आहेत. एन्झाईम, त्यानंतर आज जो बघितला तो म्हणजेच क्लोनिंग व्हेक्टर्स आणि कॉम्पेटंट होस्ट. ओके. थँक्यू.